आजच्या रांगोळीच्या नवीन भागात सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सुंदर अशा 3 ते 2 टिपक्यांच्या डेली यूजसाठीच्या रांगोळ्या पाहणार आहोत. अगदी सोप्या, कमी वेळामध्ये होणाऱ्या या छोट्या-छोट्या अशा डिझाईन्स आहेत. सगळ्यांना या जमतील एवढ्या सुंदर अशा डिझाईन्स आहेत. सगळ्या मैत्रिणींनी नक्की ह्या डिझाईन्स पहा आणि बनवायचा प्रयत्न करा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या रांगोळ्या कशा वाटतायत? हे मला नक्की सांगा आणि तुम्ही ह्या बनवतायत की नाही डिझाईन्स ते पण मला नक्की सांगा. तर तुम्ही पाहू शकता आपली पहिली जी डिझाईन आहे ती 3 ते 2 टिपक्यांमध्ये आपण बनवणार आहोत आणि ह्या डिझाईनमध्ये जास्त काही नाही आहे. अगदी बेसिक आणि सोपी अशी डिझाईन आहे. डेली यूजसाठी आपण अशा प्रकारच्या डिझाईन्स वापरू शकतो. खूप छान दिसतात अशा डिझाईन्स, अगदी सिंपल आणि सोबर अशा डिझाईन्स. तर इथे फक्त आपल्याला फुलं बनवून घ्यायची आहेत. अगदी नाजूक आणि सिंपल अशी डिझाइन आहे ही. इथे आपण ऑरेंज आणि पर्पल हे कॉम्बिनेशन वापरलेलं आहे आणि आपली ही डिझाइन रेडी आहे. बघा केवढी सुंदर दिसते. अगदी सिंपल अशी डिझाइन आहे, पण दिसताना छान दिसते आणि पटकन पण होते बनवून. नेक्स्ट आपली डिझाइन आहे, तीही 3 ते 2 टिपक्यांमध्येच आहे. तशा सगळ्याच डिझाइन आजच्या 3 ते 2 टिपक्यांच्याच आहेत. इथे आपण षटकोन बनवून घेणार आहोत आणि अगदी मधोमध आपल्याला एक-एक पाकळी बनवायची आहे. सगळ्या साइडने म्हणजे 6 पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहेत. सगळ्या पाकळ्या सेम आल्या पाहिजे, तरच आपली रांगोळी ही छान दिसते. या टाईपमधली रांगोळी मी तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केलेली आहे. पण आजची रांगोळी थोडीशी वेगळी आहे. यामध्ये मी वेगळं कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे आणि डिझाईनही थोडी वेगळी आहे. तर इथे पहा आपण जे फूल बनवत असतो ते अशा प्रकारे बनवायचं आहे. ते कॉम्बिनेशनचं यूज केलेलं आहे आपण. इथेही मी चेंज केलेली आहे डिझाईन थोडीशी. तर इथे असा कोयरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथे रेड कलरचं डॉट्स देऊन घेणार आहोत आपण 2-2. आता तुम्हाला जेही कॉम्बिनेशन्स आवडतील ते तुम्ही वापरू शकता. असं काही नाहीये मी जे वापरले तेच वापरले पाहिजे. मध्ये आपण छोटंसं फूल बनवणार आहोत एक. आणि इथे आपण 2-2 डॉट्स देऊन घेणार आहोत. म्हणजे आपली फिनिशिंग चालू आहे रांगोळीची. तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी रांगोळी ही तुम्ही फेस्टिवल्समध्ये पण बनवू शकता. आपली नेक्स्ट डिझाइन आहे, ती अगदी सुंदर अशी डिझाइन आहे. तुम्हाला अशा टाईपच्या डिझाइन मी अजूनपर्यंत तर नव्हत्या दाखवल्या. आता इथून पुढे मी तुम्हाला ह्या टाईपमध्ये पण डिझाइन दाखवत जाईन. ही डिझाइन अगदी नाजूक अशी डिझाइन आहे आणि दिसतानाही फार छान दिसते. नक्की बनवा. सगळ्यांनी बनवायचा प्रयत्न करा. एवढी काही अवघड नाहीये, तशी तुम्ही बनवू शकाल. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला डिझाइन बनवायची आहे. फक्त 5 रेषा बनवायच्या आहेत आपल्याला आणि त्यामध्ये डिझाइन बनवायची आहे. मध्ये आपण षटकोन बनवून घेतोय. आणि इथे फूल बनवतो आपण. पहा तुम्ही पाहू शकता अर्धीच डिझाइन झालेली आहे आपली, पण दिसताना किती छान दिसतीये. तर नक्की सगळ्यांनी एकदा ही डिझाइन बनवायचा प्रयत्न करा.
अगदी सिंपल आणि छान अशी डिझाइन आहे. डेली यूजसाठी सुंदर आहे. इथे आपण फुलं बनवून घेतोय छोटी-छोटी. तर आपली डिझाइन रेडी आहे. आता पुढच्या ज्या डिझाईन्स आहेत आपल्या, त्या छोट्या-छोट्या डिझाईन्स आहेत. ही डिझाइन आपली फ्री हँड रांगोळी आहे. ही पण एक छान अशी डिझाइन आहे. मी प्रयत्न केलाय. मी पण अशा डिझाईन्स मी जास्त बनवत नाही. पण असंच मी बनवून पाहिलेली. पण ही पण डिझाइन खूप सुंदर आहे. मी अगदी छोट्याशा जागेत बनवलेली आहे. तर थोडेसे मोठे शेप्स वगैरे बनवून ही डिझाइन तुम्ही ट्राय करू शकता. छान दिसते खूप. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये पण शेअर करत जा. तर इथे आपल्याला बघा, अशी पानांची डिझाइन बनवायची आहे. आजच्या डिझाईनमधली कुठली डिझाइन तुम्हाला जास्त आवडली, हे पण मला नक्की कळवा. आणि आजच्या ह्या डिझाईनमधल्या लास्टवाल्या दोन्ही पण डिझाईन नक्की ट्राय करा. खूप सुंदर आणि छोट्या-छोट्या डिझाईन्स आहेत. या तुम्ही देवघरासमोर बनवू शकता अशा डिझाईन्स. तर तुम्ही पाहू शकता आपली ही डिझाइन किती छान दिसते. छोटूशी आणि सिंपल अशी डिझाइन आहे. तर आपली डिझाइन रेडी आहे. आपली पुढची डिझाइन छोटीशी आहे, सिंपल आहे. सगळ्यांनी बनवा. ही पण डिझाइन सुंदर आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच सुंदर, सोप्या आणि नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय.